मंत्री छगन भुजबळ यांच्या हेलिकॉप्टरनं काल केलेल्या चुकीच्या लँडिंगमुळे निर्माण झालेल्या आणि हेलिपॅडऐवजी गाड्यांच्या पार्किंगमध्ये हेलिकॉप्टर उतरवल्याच्या या धक्कादायक प्रकरणाची दखल घेतली गेली आहे। आज नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिलेले आहेत। डीजीसी आणि मुख्यमंत्र्यांकडून या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत। पुन्हा एकदा जाऊया आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडे। बालाजी, काल ही जी मोठी चूक झाली होती त्या संदर्भातली आता सखोल चौकशी होईल। कस्तुरी, नक्कीच काल खानवडीमध्ये ज्यावेळेस छगन भुजबळ यांचे हेलिकॉप्टर आलं, ते हेलिकॉप्टर इतर ठिकाणी जिथे गाड्या पार्किंग होतात तिथे लँड झालं होतं। सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही, सगळे सुरक्षित होते। मात्र महाराष्ट्रासमोर ताजं जे अजितदादा पवार यांच्या अपघाताचं हा प्रकरण आहे, त्यामुळे यामध्ये सगळ्या चुका का होतात यासाठी आता डीजीसीने जे आहे या सगळ्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून अहवाल देण्याचे निर्देश दिलेले आहेत। आता हा अहवाल नेमका कधी येतो आणि यामध्ये नेमकी चूक कुणाची हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र पुन्हा एकदा राजकीय नेत्याच्या या सगळ्या प्रवासाच्या सुरक्षतेवर जे ते प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत आणि त्यामुळे याची निष्पक्ष आणि सखोल चौकशी होणं गरजेचं आहे। आता हा सगळा अहवाल प्राप्त झाल्यानंतर यातली आपल्याला सर्व माहिती समोर आल्याची पाहायला मिळेल। नक्कीच, धन्यवाद बालाजी तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।